कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडलाय। या अपघातात नेरळ येथील मोहाचीवाडी येथे रहिवासी चंद्रकांत ऐनकर वय वर्ष 45 यांचा जागीच मृत्यू झाला। होळीसारख्या उत्साहाच्या सणादरम्यान ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण नेरळ परिसरात शोककळा पसरली आहे। अपघात घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत ऐनकर हे आपल्या दुचाकीवरून नेरळ बाजारपेठेत काही वस्तूंच्या खरेदीसाठी गेले होते। बाजारातील काम आटोपून ते पुन्हा आपल्या घराकडे परतत असताना नेरळ पोलीस ठाण्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीची पुलाला धडकली। ही धडक इतकी भीषण होती की चालक ऐनकर पुलावरून खाली कोसळले। या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून ऐनकर यांना तात्काळ उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या अपघातामुळे कर्जत कल्याण राज्यमार्गावरील रस्त्यांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। राज्यमार्गाचे रुंदीकरण काही ठिकाणी झाले आहे तर काही ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद आहे। यामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडतो। नेरळ पोलीस ठाण्याजवळील पूल 2 विभागात विभागलेले आहेत, मात्र त्यांना जोडणारा रस्ता एक पदरी आहे। 2 पूल आणि त्यांना जोडणारा हा अरुंद रस्ता वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे। या तांत्रिक त्रुटीमुळे चंद्रकांत ऐनकर यांचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।